आता आपण बल्लावाडीमध्ये आहोत. खरं तर दुपारी या ठिकाणी अतिशय भयानक घटना या ठिकाणी झालेली आहे. माझ्या समोर जे शेततळ दिसतंय, या शेततळामध्ये बुडून खरं तर अगदी 10 आणि 12 वर्षाची जी 2 बालकं होती, त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. बल्लाळवाडी गावचे माजी सरपंच सुधीर महाराज घोलप हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. महाराज साहेब नमस्कार. काय काय घटना झाली आणि कशी झाली? सकाळी एक 11:30-12चा टाइम होता. कुमार सोहम जयसिंग नवले आणि कुमार अभि महेश पवार हे आपल्या पोहण्याच्या नावाखाली आपल्या ह्या इथं घर आहे त्यांचं. बघा इथं जवळ घर आहे नवल्यांचं आणि पवारांचं. इथं घर आहे. ही कच्ची घर दिसते. हो, ही वस्ती दिसते. ते कच्ची घर दिसतात. हे त्यांची घर आहे. हो, मातीची घर आहेत ती. कौलारू. अच्छा, ही घर आहे. हा. तर या घरापासून असं थोडं इथवर आले आणि पोहायला पाणी दिसलं. त्यांना वाटलं बाबा आता सूर्य तळपतोय, गरम होतोय, आपण पोहण्याचा आनंद घ्यावा. तर तिथं ती रस्सी दिसते. रस्सी पशी म्हणजे ती रस्सी कशासाठी ठेवली तिथं? तसं काय झालं साहेब, त्याच्या तिघांनाही पोहता येत नव्हतं. बर, पोहता येत नाही तर काहीतरी बाबा थोडंसं आपण रस्सीला धरून पाण्यात डुबकी मारावी अशी त्यांची. अच्छा, म्हणजे बुडणार नाही आपण. बुडणार नाही. रस्सीचा त्यांनी ते घेतलं होतं, आधार घेतला होता. रस्सीचा आधार घेतला होता. म्हणजे ही रस्सी इथे परमनंट बांधलेली होती की त्या मुलांनी बांधली? नाही, ते नाही सांगतात, पण ही रस्सी मला वाटतं ह्या मोटरीला परमनंट बांधलेली असणार. मोटरवर ओढलेली आहे आणि ही रस्सी मोटरी बरोबर ती वर आली. ती सोडून मुलांनी काय केलं, काय बघा ही रस्सी खाली सोडली. पोरगा एक जण उतरला, रस्सीला धरून होता, पण ही रस्सीच तुटली. कारण की पाण्यामध्ये असल्यामुळं कुजली होती आणि ती उन्हाने तापून पूर्णपणे जीर्ण झाली. ती रस्सी तुटली. मग 2 मुलं वर होती. मग एक पवार होता वर आणि एक म्हणजे जो सोहम आहे त्याचा भाऊ एक वर होता. तर मग आता सोहम खाली बुडतोय असं पवाराच्या म्हणजे आबीला जाणवलं. त्याने स्वतः काय केलं, हातामध्ये रस्सी पकडली आणि त्याला वाचवण्यासाठी तो खाली उतरला. आणि हे जो सोहम आहे त्याच्या भावाने पाहिलं का बाबा आता ही दोन्ही पण बुडायला लागलीत. यांनी इथून धूम ठोकली, डायरेक्ट घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सांगितलं की बाबा आपले सोहम आणि आभी पाण्यात बुडतोय. तर त्यावेळेस मग सुनील डोंगरे असतील, सरपंच, सर्व म्हणजे ग्रामस्थ सर्वजणांनी त्या तळ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि दोन्ही मुलांचा गतप्राण ह्याच तळ्यामध्ये झाला. सुरुवातीला कोणता मुलगा उतरला होता? सोहम उतरला. मग तो हे रस्सीला धरून काय केलं, ही रस्सी आहे का नाही, पोहता तर येत नव्हतं. आहे किती मुलं वय त्यांचं 9-10 वर्षाची मुलं आहेत. तिघे जण आलती. 2 सख्खे भाऊ आणि एक शेजारचा मुलगा. उतरला खाली. पहिला उतरला, सोहम उतरला खाली. आणि सोहम प्लॅन असा होता की रस्सीला धरून आपण पोहू म्हणजे असं हातात पकडायची आणि आजूबाजूला डुबक्या मारायच्या, गार व्हायचं आणि बाहेर यायचं. बस एवढंच.